देशाची आर्थिक राजधानी आणखी वेगवान होणार। अतिशय लोकाभिमुख आणि विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेनं 7 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सादर झालेला आहे। सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम याचं प्रतिबिंब या आजच्या बजेटमध्ये उमटलेलं आपण पाहतोय। म्हणजे विकसित भारत विकसित महाराष्ट्र या सूत्रानुसार विकास चक्राला गती देण्याच्या करता हा अर्थसंकल्प यंदाचा महायुतीच्या सरकारने जनतेच्या समोर ठेवलेला आहे। मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 64,000 कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत। मुंबईला आंतरराष्ट्रीय हब म्हणून विकसित करण्यासाठी मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ हे मेट्रोनं जोडण्यात येणार आहेत। याशिवाय गतिमान मुंबईला अधिक गतिमान करण्यासाठी वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचं काम प्रगतीपथावर आहे। मुंबईत 60 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र तयार करण्यात येणार आहेत। नवी मुंबईमध्ये महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार तर मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार सुरू करण्यात येणार आहे। याखेरीज वाढवण बंदराजवळ मुंबईतला 3रा विमानतळ उभारण्यात येणार आहे। नांदी आहे विकास पर्वाची। महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही।